संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून झाला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बरंच काही पाहायला मिळालेलं आहे. परंतु यामागचं सत्य काय? आता हाके आहेत ते आज हाके सुद्धा काही बरळलेले आहेत. नेमकं हाके पुढाकार का घेत आहेत? नेमकं हाकेचं म्हणणं तरी काय आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत? या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला, कुठेही शिल्लक जागा राहिली नव्हती. पूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं काम या खुनाच्या माध्यमातून, या आरोपींच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यानंतर संतोष देशमुख यांचे डोळे सुद्धा जाळण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या अंगावर कुठे शिल्लक जागा राहिली नव्हती. इंचभर सुद्धा जागा शिल्लक राहिली नव्हती. अशा पद्धतीने त्यांची हेळना करण्यात आली. त्यांचं शारीरिक पार्ट असतील, प्रायव्हेट पार्ट असतील, ते सुद्धा काही प्रमाणात छेडछाड करण्यात आलेली होती, असं सुद्धा काही माहिती मिळत आहे. परंतु ज्या पद्धतीने बीडचा बिहार होतो का अशा पद्धतीने काही चर्चा आल्या होत्या. त्याचबरोबर सुरेश धस यांच्या माध्यमातून सुद्धा विधानसभेत काही चर्चा मांडण्यात आल्या होत्या. त्यांचं काही म्हणणं या विधानसभेत मांडण्यात आलं होतं आणि संतोष देशमुख यांच्या खुनाला लवकरात लवकर अटक करावी अशा पद्धतीने त्या ठिकाणची ती मागणी होती. अक्षरशः बीडचा पूर्ण प्रकार आपल्याला उघडकीत येत आहे. ज्या पद्धतीने मागचे काही खून असलेले ते सुद्धा आता हळूहळू समोर येत आहेत आणि सुरेश देवसे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की काही मारवाडी असतील, काही ब्राह्मण असतील, काही व्यापारी लाईन असतील, त्याचबरोबर उद्योजक असतील, त्यांना सुद्धा बीडचा खूप मोठा धसकी बसलेली होती आणि त्या ठिकाणचे जे व्यापारी आहेत ते सुद्धा बीड सोडून काही बाहेर जिल्ह्यात राहायला गेले. त्यानंतर वाळू माफिया असतील, गुंड माफिया असतील, याची दहशत खूप मोठी आहे अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे. आणि अचानकच आज कुठेतरी हाकेला सुद्धा जाग आलेली आहे. मी हाकेला का म्हणत आहे, कारण तर त्यांना बाईट दिलेली आहे आणि त्या बाईटच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं, प्रत्येक जागेवर खून होतात, प्रत्येक जागेवर मारहाण होते आणि ही जातीवादी तुम्ही का घेत आहेत, म्हणजेच जातीवाद त्या ठिकाणी का करतायत? मराठ्याचा माणूस मेला म्हणजेच कुठेतरी अशा पद्धतीचा खून कुठे झाला नाही का? पुण्यात सुद्धा अजितदादा पवार असतील, यांच्या पुण्याच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात खून होतात किंवा मुळशी पॅटर्न सारखा पिक्चर निघतो. अक्षरशः त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे अजितदादा पवार हे पुढाकार का घेत नाहीत किंवा त्या ठिकाणचे जे आरोपी आहेत त्यांना कुठेतरी समोर आणण्याचं काम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून का केलं जात नाही, अशा पद्धतीचा एक प्रश्न हाके यांच्या माध्यमातून विचारलेला आहे. आणि नेमकं धनंजय मुंडे यांनाच का टार्गेट करता, अशा पद्धतीने सुद्धा काही विचारणा करण्यात आलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे तो अक्षरशः कुठेच पाहायला मिळाला नाही, अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा त्यांचा खून झालेला आहे. आणि हाके साहेब, मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही म्हणता की बीडमध्ये धनंजय मुंडे यांनाच का टार्गेट करता? आता ज्या पद्धतीने एखाद्या लहान मुलं असतील, 18 वर्षाच्या आतले मुलं असतील, मिशी सुद्धा फुटली नाही, त्यांच्याकडे बंदूक आहेत, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन नसताना किंवा वडिलांच्या लायसन असताना त्या ठिकाणी ते हवेत गोळीबार करतात. त्या मागच्या विलक्षणच्या पूर्वी, विधानसभेच्या पूर्वी सुद्धा आपल्याला काही व्हिडिओ पाहायला मिळाले होते. अक्षरशः त्या ठिकाणी तो गुंड आहे, गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे, त्यांना मिशी सुद्धा फुटली नव्हती. ते सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सुद्धा आरेतुरीची भाषा बोलतात. वचक कुठं राहिली का नाही, संविधान कुठं राहिलं का नाही, का गुंडगिरीच राहिलेली आहे, अशा पद्धतीचे काही सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले होते. एकीकडे तुम्ही धनंजय मुंडे यांना मतदान करण्याकरता आज सोडलं गेलं होतं, ते तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आणि नेमकं चाललं काय? संविधान रित्या तुम्हाला मतदान करून घ्यायचं होतं की गुंडगिरीच्या किंवा बंदुकीच्या धारेवर तुम्हाला मतदान करून घ्यायचं होतं, अशी सुद्धा काही प्रश्न विचारले जात आहे. आता नेमकं जे वाल्मिक आहेत, वाल्मिकच्या पाठीमागे कोण आहे? आता वाल्मिक जर मोठे डॉन असतील किंवा गुंडगिरी असतील किंवा त्यांची दहशत असेल तर त्याच्या सर्वसामान्याचं ते काम नाही. वाल्मिक जर सर्वसाधारण असतील तर त्यांच्या मागे सुद्धा कोणाचा तरी हात आहे. ते कुठंतरी धनंजय मुंडे यांचे सहकारी म्हणून ओळखल्या जातात आणि कुठंतरी राजकीय पुढाकार असेल किंवा राजकीय लोकांचा सपोर्ट जर असेल तर ह्या गोष्टी होत असतात, मला तरी वाटते. जर एखादा सर्वसामान्य माणूस जर असेल आणि त्यांनी एखादा जर पाकिट जरी मारलं तर त्या ठिकाणी
पोलीस अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे त्यांना जेलात टाकतात, चोप मारतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना चोपून काढतात आणि त्यांच्याकडून गुन्हेगारीचा जो आहे तो केलेला प्रकार उघडकीत आणतात. आता जर खुल्याम बंदुकीच्या गोळ्या जर हवेत घुमत असतील किंवा दहशत असेल, वाळू माफियाची दहशत असेल, खंडणीसारखा प्रकार असेल, तर मला तरी वाटते की यामागे कोणीतरी मोठा व्यक्ती आहे आणि त्यांच्या पाठोपाठ जे हाके आहेत, त्याचबरोबर वाल्मिक आहेत, ते कुठेतरी काम करत आहेत. आणि हाकेला आज का सुचलं? हाके जे आहेत ते आज कुठेतरी कोणाची तरी बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यांना हे माहित नाही की कोणाचा तरी मुलगा वारलेला आहे, कोणाचा तरी वडील वारलेला आहे, कोणाचा तरी पती वारलेला आहे, कोणाचा तरी आधार गेलेला आहे. कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या समाजाचा आहे याच्यावरून काही घेणं देणं नाही. परंतु तो कोणाच्या तरी समाजाचा लेकरू होतं आणि कोणातरी आईचा मुलगा होता, हे सुद्धा ध्यानात ठेवणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं पद मिळणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात काही ना काही बोलत होते, अनुक्षण बोलत होते, आता तुम्हाला वाटलं की विधानसभेत आम्हाला काहीतरी भरघोस मतदान मिळेल आणि आम्ही त्या ठिकाणी सत्तेत जाऊ किंवा एखादं मंत्रिपद मिळेल, अशी पद्धतीने तुमची भूमिका होती. परंतु ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांचा कुठेतरी विरोधी पक्षाने किंवा सत्ताधारी पक्षाने फायदा घेतलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला भुकण्यासाठीच त्या ठिकाणी ठुलेला असावा, अशा पद्धतीच्या काही लोकांच्या भावना आहेत. तुम्हाला सहजासहजी किंवा त्या ठिकाणी बोलण्याकरता ठेवलेलं नाही आणि धनंजय मुंडे यांच्या पाठराख करण्याचं काम जे आहे ते तुम्ही त्याच लालचीपोटी करत आहात की कुठेतरी आम्हाला एखादं पद भेटेल किंवा कुठेतरी आम्हाला राजकीय पुढाकार भेटेल किंवा आमच्या पाठीवरती कोणत्यातरी मोठ्या माणसाचा हात राहील, त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करता. अहो साहेब, कोणाच्या तरी घरातला किंवा तुमच्याच घरातला जर एखादा व्यक्ती वारला असता तर तुम्ही शांत बसले नसते, तुम्ही जातीवादीची भाषा ती बोलली नसते. जातीवाद करणं हा पेशा नाही. तो त्या ठिकाणचा कुणातरी वारलेला आहे, तो मुलगा आहे, त्याचा खुनाचा आरोपीचा जे असेल, कोणी जरी असेल, सर्वसामान्य जरी लोक असतील, त्या ठिकाणी जर एखादा खून झाला तर त्याची शहानिशा व्हायला पाहिजे आणि त्या आरोपींना कुठेतरी सजा व्हायला पाहिजे. कारण तर आम्ही भारतात राहतो, भारताचे नागरिक आहोत आणि भारताच्या संविधानानुसार कुठेतरी कलम आहेत आणि कायदे आहेत, त्या कायद्याच्या संदर्भात सुद्धा कुठेतरी समाज जागरूक राहायला पाहिजेत आणि त्यानंतर कुठेतरी आरोपी असेल, कोणत्याही समाजाचा असो आणि कोणीही असो, त्यांना कुठेतरी सजा व्हायला पाहिजेत, कुठेतरी अटक व्हायला पाहिजेत, कुठेतरी त्याच्यावर वचक असायला पाहिजे. या महाराष्ट्राचा बिहार व्हायचा नसेल तर त्यासाठी आपल्याला त्या संविधानाच्या आधारावर चालावं लागते. कोणत्यातरी आमदार खासदाराच्या म्हणण्यावर चालायला जमत नाही, हे तरी ध्यानात ठेवा आणि भानावर राहा. राजकारण तुम्ही करता, राजकारणासाठी बरेच काही दिवस आहेत, बरेच काही समाज आहे. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करा, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर करा किंवा जे लोकांच्या समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करा. जातीवाद किंवा मारेकऱ्यांना पाठीमागे घालण्याचं काम तुमचं नाही. तुम्ही म्हणता की संतोष देशमुख यांच्या आरोपाला पकडल्याच गेलं पाहिजे, परंतु तुमची भाषा कोणती येते हे नीट ध्यानात ठेवा. आणि कमीत कमी समाज असेल, कोणता तरी समाज असेल म्हणून त्याला टोचण्याचं काम हे करू नका. संविधानाच्या बाजूने आपण भारताच्या संविधानात राहतो, त्याचं तरी कुठेतरी भान ठेवा. आता तुम्हाला काय वाटते? मी काही उद्देशून बोलत नाही, परंतु जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.